मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक परिस्थितीबाबत पुढारी न्यूजनं वृत्त प्रसारित केलं होतं। या वृत्ताची दखल घेत महामार्ग प्रशासन आणि संबंधित ठेकेदारानं घाटात सुरक्षेसाठी बॅरिकेड्स उभारण्याचं काम सुरू केलं आहे। मात्र ही उपाययोजना अद्याप अपुरी असल्याचं दिसतंय, कारण उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्सवर रेडियम पट्ट्या, रिफ्लेक्टर किंवा दिशादर्शक चिन्हही लावलेली नाहीयेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी अपघाताचा धोका अजूनही कायम आहे। राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात आणि आपण नुकतीच पुढारी न्यूजवर बातमी दाखवली होती की परशुराम घाटातील संबंधित ठेकेदारांनी याच ठिकाणी बॅरिगेड्स किंवा जे इम्पॅक्ट गार्ड आहेत ते लावलेले नव्हते। त्यानंतर समोरून जी रिटेनिंग वॉल आहे ते वॉलचं काम देखील त्याने अर्धवट सोडून गेलेला होता। परंतु पुढारी न्यूजने बातमी दाखवल्यानंतर तात्काळ या ठिकाणी ते ठेकेदार जागा झाला आणि त्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी इम्पॅक्ट गार्ड हा आता लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुढारी न्यूजच्या बातमीचा हा दणका आहे आणि त्याचा जरी दणका जरी असला तरी हे जे ठेकेदार आहेत ते किती उन्मत्त आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। इम्पॅक्ट गार्ड लावलेला आहे, परंतु रात्रीच्या अंधारामध्ये हा इम्पॅक्ट गार्ड दिसेल यासाठी कोणत्याही प्रकारे रेडियमची व्यवस्था या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी केलेली दिसत नाही। काही ठिकाणी अजूनही जे आणलेलं साहित्य आहे ते तसंच पडलेलं आहे। कोणीही कामगार ठेकेदाराचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। सुदैवाने अद्याप देखील कोकणामध्ये आता पावसाने गेले 2 दिवसापासून विश्रांती घेतलेली आहे, परंतु पावसाळा सुरू झालेला असताना सुद्धा अशा प्रकारचं जर हलगर्जीपणा या ठेकेदारांकडून होत असेल तर या ठेकेदारांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पुढारी न्यूजच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। पुढारी न्यूजच्या बातमीचा झालेला इम्पॅक्ट आम्ही तुम्हाला दाखवला। पुढारी न्यूजसाठी रत्नागिरीहून अनुज जोशी।